201 रुपयाचं पारितोषिक. चेंडू टाकला गेला नाही, परंतु इथे बक्षिसाचा वर्षाव खैरात झाली. जीटीसी कुणाल यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक 3 षटकारासाठी. लेट्स प्ले. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू घेऊन जात आहेत गोलंदाज करण. ओहो, पहिला चेंडू पहा, अप्रतिम डिलिव्हरी आहे. थोडंसं लाईन पाहावी लागेल पंचांना, कारण चेंडू आउटसाइड दिली ऑफस्टंप बघायला भेटला आणि नक्कीच इथे पंचांचा इशारा आला. हा चेंडू आउटसाइड दी ऑफस्टंप आहे. भरपूर उजव्या एष्टीच्या बाहेर होता. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आउटस्पिन झाला आणि ह्याच कारणास्तव मात्र इथे दिशा बघितली गेली एकनाथजी डगळे सरांकडनं आणि आम्हाला इशारा आला. नव्यानं सुरुवात करावी लागेल गोलंदाज करणला. पहिला चेंडू कुठेतरी खराब सुरुवात या क्षणाला गोलबंद संघाची दिसत आहे. तत्पूर्वी मात्र नक्कीच एक धाव सुद्धा धावून पळून कंप्लीट केली. वाईट +1 घेऊन 2 धावा श्री गणेशा झालाय ड्रीम 11 संघाचा. पॉवर प्लेचा पहिला षटक, 4 षटकांचा सामना. एक षटक मात्र इथे पॉवर प्ले मध्ये बघायला मिळेल. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर आणि मिड विकेटच्या रिझन मध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. नाना ऑन स्ट्राईक आहे. यावेळेस पुन्हा एकदा गलती करताय गोलंदाज करण. वारंवार तर चुकी बघायला भेटत आहे. या क्षणाला थोडंसं या मॅचचा प्रेशर रिलीज झालाय असं काही जणू उद्भवलंय मैदानावरती, कारण 2 मॅच बघितले आम्ही गोलबंद संघाचे. त्यावेळेस मात्र गोलंदाजी अचूक टप्प्यावरती होती करण या गोलंदाजाची. थोडंसं स्पीडअप करा, पंचांना विनंती असेल. पहिला चेंडू वाईट होता, दुसरा चेंडू सुद्धा वाईट. यावेळेस शॉर्ट ऑफ लेंथ वरती चेंडू इथे ट्रॅव्हल्स पिचिंग झाला होता. झेल घेण्याचा प्रयत्न. हो, काय झेल पकडले. अप्रतिम इथे झेल टिपला जात आहे किशोरच्या माध्यमातून. फलंदाज क्रमांक पहिला रोहित. जणू काही आम्हाला वाटलं होते की हा झेल होणार नाही, परंतु क्रिकेटमध्ये असंभव गोष्टी सुद्धा संभव बघायला भेटत आहेत. किशोरने टिपलेला अप्रतिम झेल आणि विकेट क्रमांक पहिल्याचं पतन झालं. फलंदाज गॉन झाला. नानासारखा फलंदाज इथे झेलच्या रूपाने इथे आउट झालाय पहिल्या षटकामध्ये. पहिला चेंडू सुद्धा होता. यावेळेस हाफ ट्रॅकल चेंडू होता. चेंडूला दिशा दिली आहे. पॅकेट स्केअरलेगच्या रिझन मधून चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर सुंदर शब्द जात आहे. एकच धाव वर्जित केली जाणार या क्षणाला. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला मिळणार. या क्षणाला मात्र 4. ड्रीम 11 संघाचे 12th मॅन आपण कुठे असाल तर समालोचना कक्षाकडे या. निळ्या ग्रीपची जर कोणाला बॅट मिळाली असेल तर समालोचना कक्षाकडे आणून द्यायचे आहे. किसन लोकरे आपण कुठे असाल 12th मॅन तर समालोचना कक्षाकडे या. पाच धावा स्कोर कार्ड वरती आहेत. बाळा आणि हरीश हे 2 फलंदाज मैदानावरती आपल्याला पाहायला भेटतात. गोलंदाजी ट्रॅकवर करण. हो, या वेळेस पहा काय अफलातून फटका आहे. चेंडू निघून गेलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. यस, इट इज मॅक्झिमम षटकार. इथं पारितोषिक होतं बाळासाठी. 3 चेंडूवरती जर 3 षटकार आले तर जीटीसी कुणाल यांच्याकडनं 201 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिला षटकार तर पाहायला मिळालाय आणि जवळ बॅक टू बॅक दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आगाज होत आहे, परंतु डिस्टन्स मात्र कव्हर होऊ शकले नाही.
आणि या क्षणाला मात्र विकेट्स क्रमांक दुसऱ्याचं पतन. फलंदाज गॉन. यस थँक्यू बिडीजे. पहिला षटकार आला होता, आगाज केला होता फलंदाज बाळानं. दुसऱ्या चेंडूवरती सुद्धा आगाज करण्याचा प्रयत्न, परंतु डिस्टन्स कव्हर होऊ शकला नाही आणि सुंदररित्या झेल टिपला गेला संदीपच्या माध्यमातून. स्कोर कार्ड वरती धावा 11. यावेळेस पहिला चेंडू फेस करत असताना मात्र सन्मान दिला जातोय संतोषच्या माध्यमातून, सॉरी हरीशच्या माध्यमातून. आणि षटक क्रमांक पहिला इथे संपुष्टात आलाय असं मात्र दर्शवतायत एकनाथजी ढगळे सर. एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला मिळणार 12. रफ अँड टफ फाईट इथे या मॅच मध्ये बघायला भेटेल. शेवटचा सामना आहे, हाय व्होल्टेज मॅच. इथे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतील यात मात्र काही शंका नाही, कारण दोन्ही बलाढ्य संघ आहेत. ड्रीम 11 संघाचा विचार करायला गेले तर बिलॉंग करतायत कसारा गावमध्ये. तसेच गोलबन संघ गत वर्षामध्ये रनर अप होते. गोलंदाजी ट्रॅकवर अरुण. गत वर्षामध्ये गुलबन संघ चॅम्पियन होता पर्व तिसऱ्यामध्ये, हे सुद्धा विसरता कामा नये. हो यावेळेस ओव्हर द बॉलर हेड चेंडू ट्रॅव्हल झालाय. नो मॅन्स लँड्स बघायला भेटला, परंतु दुसऱ्या धावेचं कॉलिंग आलाय आणि 2 धावा मात्र इथे यशस्वीरित्या कंप्लीट होत आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावरती आहे. पहिला चेंडू टाकला गेला गोलंदाज अरुणच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती कुठेतरी 2 धावा खर्च केल्या. यावेळेस थोडासा डाव सवरावा लागेल या दोन फलंदाजांना. हरीश आणि संतोष हे मैदानावरती आहेत. थोडासा धावांचं गती इथे वाढवावी लागेल, कारण समोर संघ आहे गुलबन, फलंदाजीचा भरणा असलेला हा संघ. यावेळेस थोडासा फ्रंट फूट वरती आले होते ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु पहा इथे फलंदाज गॉन होतोय, फलंदाज बाद. तीन फलंदाज बॅलन्सच्या आश्रयाला गेलेत ड्रीम 11 संघाचे, आणि या क्षणाला मात्र नवीन फलंदाज एंटर झालाय गणेश. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्या संघासाठी दाखवत आहेत, कारण गोलंदाजी ट्रॅकवर सुद्धा स्ट्रायकर बॉलर आहेत ते त्या संघाचे, आणि या क्षणाला मात्र फलंदाजीसाठी इथे मैदानावरती पाहायला भेटत आहेत. पहिला चेंडू फेस करत असताना हलक्या हाताने या वेळेस चेंडूला स्टिअर केलाय. ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये चेंडू निघून गेलाय आणि पंचांचा इशारा आलाय. या क्षणाला मात्र एक धाव या फटक्यावरती मिळेल ड्रीम 11 संघाला. स्कोर कार्ड वरती धावा अंकित केल्या जातील 15. कुठेतरी पहिल्या षटकामध्ये 12 धावा आल्या होत्या, आणि त्यानंतर मात्र या दुसरं षटक चालू आहे. अरुण गोलंदाजी ट्रॅकवर 3 चेंडूवरती 3 धावा खर्च करतोय. 4 षटकांचा हा सामना. वारंवार ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न हरीशच्या माध्यमातून संतोषच्या माध्यमातून बघायला भेटतोय, परंतु पहा यष्टी रक्षण किती यशस्वीरित्या इथे पार पाडलं जाते. जगदीशच्या माध्यमातून लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे अंकित केली जाईल.
ज्याप्रमाणे इथे वातावरण बघायला भेटते त्याप्रमाणेच पूर्णपणे मैदानावरती शांतता इथे पसरली आहे आणि जणू काही इथे पावसाचा वर्षाव होण्याची संभावना उद्भवते. संध्याकाळचं सत्र आहे. यावेळेस सुरेखरित्या फटका आहे. अलंग द कार्पेट डीप मध्ये शतरक्षक आहेत. लॉंग ऑफला सुंदर शतरक्षण झाला आशिषच्या माध्यमातून. तत्पूर्वी मात्र एकच धाव आली आणि स्कोर कार्ड वरती धावा या क्षणाला बघायला गेले तर 17. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. थोडंसं सावध पवित्रेने या क्षणाला मात्र फलंदाजी चालू आहे गणेश आणि संतोषची. 4 ते 3 विकेट्स गेले. नाना, बाळा आणि हरीश हे 3 फलंदाज पॅलनकडे परतलेस. थोडंसं सावध पवित्रा घेऊन या क्षणाला खेळ चालू आहे आणि या क्षणाला मात्र इथे दिशा बघावी लागेल पंचांना. आउटसाइड दी लेग स्टंप, वाईट चेंडू, अवांतर धाव. जितक्या जास्त एक्स्ट्रा धावा दिल्या जातील तितक्या महत्त्वाच्या मी म्हणेन ड्रीम 11 संघाला असेल, तितक्यात घातक गोलबन संघासाठी असणार. कारण या क्रिकेटमध्ये वाईट, नो, एक्स्ट्रा धावा ज्या असतात त्या नेहमीच घातक ठरत असतात. शेवटच्या षटकामध्ये त्याची मोजणी मोजावी लागते. यावेळेस पहा गुड डिलिव्हरी होती. फुलर लेनचा चेंडू होता. पायांवरती चेंडू आदळला. लेग पॅचच्या स्वरूपात इथे एकदा अंकित केली जाईल आणि षटक क्रमांक इथे दुसऱ्या संपुष्टात आलाय असं एकनाथजी डगळे सर आम्हाला दर्शवत आहेत. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा 19. 9.50 ची सरासरी इथे या क्षणाला गाठली जात आहे ड्रीम 11 संघाकडनं. परंतु इथे कुठेतरी सरासरी इथे वाढवावी लागेल या 2 षटकामध्ये. कारण समोरचा संघ गोलबन आहे. जर गोलबन संघासमोर तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला धावांचा डोंगर इथे मोठा आखावा लागेल. कारण 4 षटकाचा सामना आहे. म्हणेन 4 षटकामध्ये निदान 45 इथे प्लस असणं खूप गरजेचं असणार ड्रीम 11 संघासाठी. गोलंदाजी ट्रॅकवर 3ऱ्या षटकासाठी बोलवलं जाते किशोरला. पहिला चेंडू इथे घेऊन जातील. स्ट्रायकॅन्डवरती फलंदाज आहेत संतोष. ओहो, पहिल्या चेंडूवरती आगाज करण्याचा प्रयत्न, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आहे. झेल घेण्याचा प्रयत्न इथे आशिषचा यशस्वीरित्या सफल होत आहे आणि फलंदाज गॉन. संतोषची खेळी सुद्धा इथे पहिल्या चेंडूवरती संपुष्टात आली. ओहो, दुसरा चेंडू होता. चेंडू मात्र थर्डमॅन रिझनमधनं निघून जाईल आणि डिक्लेअर झोन पुन्हा एकदा दर्शवलं जाणार. एकेरी धाव या क्षणाला मिळत आहे ड्रीम 11 संघाला. स्कोर कार्ड वरती धावा 20 आहेत. 3रं षटक कुठेतरी प्रगतीपथावरती आहे. विकेट्स ज्यावरती धावा येतात त्यावरती विकेट्स फेकले जात आहेत आणि अजूनही 1 षटक येणं बाकी आहे. हो, यावेळेस गॅपचं प्रदर्शन करण्याचा प्रयत्न, परंतु थोडंसं फंबल बघायला भेटलं इनफिल्ड मध्ये. इनफिल्ड मधनं इथे बाळू थोडंसं इथे फंबल झाले. तत्पूर्वी 1 धाव क्विकली कंप्लीट झाली आणि स्ट्राईक रोटेट झाली. यावेळेस स्ट्राईक एंडवरती आणलं जातं फलंदाज गणेशला. कारण पर्सनॅलिटी बघायला गेलं तर अतिशय सुरेखरित्या आहे. हो, यावेळेस निर्धाव चेंडूची संगता. सुरेखरित्या 3रं षटक इथे गोलंदाजी ट्रॅकवर किशोर आहे. इथे इकॉनॉमिकल षटक हाताळण्याचा प्रयत्न दिसतोय गोलंदाज किशोरचा. कारण पहिल्या चेंडूवरती विकेट्स गेली, त्यानंतर दुसरा चेंडू सिंगल, 3रा चेंडू सिंगल, 4था चेंडू इथे निर्धाव टाकला गेला. दरम्यान 5वा चेंडू. हो, यावेळेस फुलर लेनचा चेंडू होता. ऑन साइडला फटका आहे. इनफिल्ड मधनं क्षेत्ररक्षक धावले होते. करण चेंडू इथे फॉलो करत होते. कॅरी केला, फेक केला. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या आणि या 2 धावांच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला या क्षणाला बघायला भेटतील ड्रीम 11 संघाच्या 23. दरम्यान षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. अर्थातच 7 चेंडूचा वाजवी खेळ इथे बाकी आहे फर्स्ट इनिंगचा आणि या 7 चेंडूमध्ये कितपर्यंत धावा काढल्या जातील याकडे सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा इथे मैदानाकडे आहेत.
23 धावा स्कोर कार्ड वरती. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस मात्र कोणताही इथे छेडछाड करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा बघायला भेटला नाही गणेशचा आणि परिणामस्वरूपी निर्धाव चेंडूची सांगता झाली. तिसरा षटक सुद्धा संपुष्टात आलाय. 3 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा या क्षणाला आपल्याला बघायला भेटतील 23. अजूनही 6 चेंडू शिल्लक आहेत फर्स्ट इनिंगचे आणि या 6 चेंडूमध्ये ड्रीम 11 संघ कितपर्यंत धावा काढतील हे पाहणं खूप गरजेचं या मॅच मध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर इथे सज्ज होईल गोलंदाज बाळू. थोडस स्पीडअप करा. पहिला चेंडू इथे पेस करणार. या षटकामध्ये मी म्हणेन मोठे फटके येणं ड्रीम 11 संघासाठी भरपूर गरजेचे असतील कारण 23 धावा इथे 3 षटकामध्ये आल्यात. संध्याकाळचं सत्र आहे. हो यावेळेस पहिला चेंडू इथे बॅटची कडा घेऊन निघून जात आहे. षटकार रिझन मधनं चेंडू निघून गेला. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. एकच मिळणार. स्कोर कार्ड वरती धावा इथे 24 बघायला भेटत आहे. नक्कीच मी म्हणेन 1-2 से कुछ चलने वाला नाही ड्रीम 11 संघासाठी. एका दुहेरी धावेने काहीच होणार नाही कारण गोलबंद संघ समोर आहे. जर गोलबंद संघासमोर जिंकायचं असेल तर तुम्हाला धावांचं डोंगर इथे उभारणं खूप गरजेचं असेल. पहिल्या चेंडूवरती 1 आली. हो या वेळेस चेंडूला उडवलाय परंतु झेल बाद होतील. फलंदाज गॉन. यस थँक्यू. दानिश नवीन फलंदाज सेकंड वरती आहेत. हो यावेळेस सफल झाले होते. ऑन साइडला फटका मारण्याचा प्रयत्न परंतु लेग बायच्या स्वरूपात एक छोटी धाव मी म्हणेन या क्षणाला काढली जात आहे ड्रीम 11 संघाकडनं. स्ट्राईक एंड वरती दानिश या फलंदाजाला आणलं जात या क्षणाला. स्कोर कार्ड वरती धावा 25 बघायला भेटतील. कुठेतरी अपयश येत आहे फलंदाजीमध्ये ड्रीम 11 संघाला कारण समोर संघ आहे गोलबन. जर गोलबन संघासमोर जिंकायचं असेल तर तुम्हाला धावा इथे काढणं खूप गरजेचं असतील. हो गुड डिलिव्हरी गोलंदाज बाळूच्या माध्यमातून बघायला भेटते. शॉर्ट ऑफ गुडलेट चेंडू इथे पिचिंग केला होता. चेंडू मात्र डायरेक्टली एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अजूनही 2 चेंडू शिल्लक. बॅकफूट वरती गेलेत. ऑन साइडला ऑफ साइडला फटका मारायचा होता. चेंडू उडवायचा होता कव्हर रिजन मधनं आणि हा चेंडू सुद्धा निघून गेलाय. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन स्थिरावलाय. निर्धाव चेंडूची सांगता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. इकॉनॉमिकल गोलंदाजी सध्या तर चालू आहे. शेवटचा चेंडू. शेवटच्या चेंडूवरती कितपर्यंत धावा काढल्या जात आहेत. 1 धाव तर कंप्लीट आणि या एकाच धावावरती समाधान मानावं लागेल ड्रीम 11 संघाला. आणि 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा या क्षणाला आपल्याला बघायला भेटणार 26 आणि 27 धावांचं आव्हान असेल गोलबन संघापुढे. तत्पूर्वी आपण ऐकूया एक सुरेल संगीत. डीजे मास्टर रोहित.
आपण प्रथमतः क्षेत्ररक्षण करूयात, कमीत कमी धावांवरती ड्रीम 11 संघाला रोखूयात. आणि असंच काहीचं मैदानावरती पाहायला मिळालं. पूर्णपणे स्कोर कार्डवरती नजर टाकायला गेलं तर 4 षटकाच्या अखेरीस 26 धावा आहेत आणि 27 धावांचं आव्हान इथे गुलबन संघापुढे आहे या संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि ते आव्हान इथे पेलण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये एंटर झाली आहे. आशिष आणि अरुण ही सलामीची जोडी गुलबन संघाकडनं. यावेळेस थोडासा गेम प्लॅन करावा लागेल ड्रीम 11 संघाला जिंकण्यासाठी. जितक्या ताकदीची गोलंदाजी गोलबन संघाकडनं झाली तितक्या ताकदीची गोलंदाजी होणं या क्षणाला मी म्हणेन ड्रीम 11 संघासाठी भरपूर गरजेचं. कारण जर सामना जिंकायचा असेल तर ताकदीची गोलंदाजी होणं या क्षणाला भरपूर महत्वाचं आहे. कारण लीग प्रमाणे मॅच खेळवले जातात, भरपूर मॅच असतात प्रत्येकी संघाचे आणि ती प्रत्येकी मॅच कुठेतरी जिंकावा लागतात. कारण सुपर 8चे जेव्हा मॅच असतात त्या सुपर 8 मध्ये प्रवेश होत असताना मात्र प्रत्येक मॅचचा इथे विचारात घेतली जाते. आणि त्या कारणास्तव मात्र दोन्ही संघासाठी ही महत्वाची मॅच असेल. टार्गेट आहे 24 चेंडूवरती 27 धावा काढायच्या आहेत गुलबन संघाला. संध्याकाळचं सत्र कोणाच्या नावावरती होईल याकडे सर्व प्रेक्षक वर्गाच्या नजरा मात्र मैदानाखाली आहेत. स्ट्राइक एंडवरती फलंदाज आशिष, नॉन स्ट्राइक एंडवरती अरुण, गोलंदाजी ट्रॅकवर नाना. जितक्या ताकदीच्या फलंदाज आहेत तितक्या ताकदीचा गोलंदाज सुद्धा इथे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. थोडंसं त्यांच्याकडनं फील्ड सजवली जात आहे. कारण P1चं षटक आहे, मॅडेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक. डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक असतील. एक क्षेत्ररक्षक पाहायला गेलं तर लॉंग ऑफला आहे, एक क्षेत्ररक्षक मिड विकेट रिजनमध्ये डीपमध्ये. सामन्याला सुरुवात लेट्स प्ले. पहिला चेंडू टाकला जात आहे. ओहो, पहिला चेंडू गुडघा टेक तमाशा देख असा हा फटका सजवलाय. चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स 2 बाउन्स आणि शेवटच्या मोमेंटला कुठेतरी चेंडू अडला गेलाय. ओहो, चेंडू निघून गेलाय सीमारेषा पार. 4 धावा पहिल्या नक्कीच क्रिकेटमध्ये टार्गेट कितीचंही असू द्या, लोवर स्कोरिंग मॅच असू द्या, हाय स्कोरिंग मॅच असू द्या, परंतु जेव्हा मॅडेटरी पॉवर प्लेची सुरुवात असते तेव्हा मात्र त्या षटकामध्ये जिथपर्यंत जास्त धावा काढला जातो तितका प्रयत्न असतो. आणि या सामन्यामध्ये सुद्धा तेच बघायला भेटलं. परंतु दुसऱ्या चेंडूवरती स्विंग चिट करण्याचा प्रयत्न आशिषचा होता, तो प्रयत्न कुठेतरी भाजलाय. अर्धा तास बीट झालेत फलंदाज आशिष. चेंडू मात्र दुसरा इथे निर्धाव निघून गेला. जरी पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, थोडासा आगाज करण्याचा प्रयत्न बघायला भेटला. त्यानंतर मात्र लगेचच कमबॅक टिटफॉट आहे जसं जसं उत्तर गोलंदाज नानाच्या माध्यमातून बघायला भेटत आहे. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. ओहो, यावेळेस मिस्ट्रायमिंग स्ट्रोक झेल घेण्याचा प्रयत्न होईल. चेंडू खाली एक क्षेत्ररक्षक आहे आणि यशस्वीरित्या इथे झेल टिपला गेला. विकेट क्रमांक पहिल्याचं पतन. इथे तिसऱ्या चेंडूवरती विकेट्स मिळाला गोलंदाज नानाला. पहिला चेंडू 4 धावा, दुसऱ्या चेंडू निर्धाव, तिसऱ्या चेंडूवरती झेलबाद. विकेट्स क्रमांक पहिल्याचं पतन झालंय. नवीन फलंदाज एंटर झालाय प्रशांत. ऑन स्ट्राइक फलंदाज असेल अरुण. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला हा चेंडू केरलेग रिजन मध्ये इनफिल्ड मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटलं. परंतु एक धाव या क्षणाला आपल्याला बघायला भेटते कंप्लीट झाली. आणि स्कोर कार्ड वरती धावा 5 येत आहेत. चारती ते टार्गेट आहे, त्या अर्थी मी म्हणेन कोणताही जोखीम पत्करू शकत नाहीत फलंदाज अरुण. कारण त्यांना भरपूर वेळा आम्ही बघितलं या क्रिकेट खेळत असताना जसं स्कोर असतो तसे ते फलंदाजी करत असतात.
आणि असं चित्र आपल्याला बघायला भेटला. पहिला चेंडू पेस करत असताना हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलं, एक धाव कंप्लीट केली. ओहो, प्रशांत पहिला चेंडू पेस करत होते, ऑन साइडला इथे प्रदर्शन केलंय. चेंडू निघून जाते की काय, परंतु पहा अतिशय सुरेखरित्या इथे क्षेत्ररक्षण हरीशच्या माध्यमातून बघायला भेटले. चेंडू कॅरी केला, फेक केला, तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. आणि स्कोर कार्ड वरती धावा या क्षणाला बघायला भेटतील 7. 27 धावांचा आव्हान, 7 धावा तर इथे स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. पहिलं षटक कुठेतरी चालू आहे. शेवटचा चेंडू अजूनही येणं शिल्लक आहे आणि 7 धावा तर स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 20 धावेची गरज. शेवटचा चेंडू, चेंडू उडवायचा होता ऑन साइडला, परंतु पहा अप्रतिम डिलिव्हरी गोलंदाज नानाच्या माध्यमातून षटक क्रमांक पहिल्या संपुष्टात येत आहे. एका षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा 7 पाहायला भेटत आहेत गोलबंद संघाच्या. आणि या क्षणाला मात्र समीकरण येऊन ठेपलाय. येणारे 18 चेंडू त्यामध्ये गोलबंद संघाला काढायचे आहेत धावा 20. 18 चेंडू 20 धावेची गरज. पहिलं षटक कुठेतरी पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या होत्या, तेव्हा जणू काही वाटलं होते की या षटकामध्ये 10 तरी ना निदान धावा येणार, परंतु त्यानंतर मात्र इकॉनॉमिक गोलंदाजी बघायला भेटली गोलंदाज नानाच्या माध्यमातून. कारण दुसरा चेंडू निर्धाव गेला, तिसऱ्या चेंडूवरती आशेसारखा फलंदाज बाद झाला, त्यानंतर सिंगल आली, 5व्या चेंडूवरती 2 आल्या, शेवटच्या चेंडूवरती निर्धाव. आणि नक्कीच गोलबंद गावचे डीके स्पोर्ट संघाचे कर्णधार, डीके स्पोर्ट संघाचे ओव्हनर दिलीपजी घरत यांच्या चेहऱ्यावरती थोडंसं स्मित हास्य बघायला भेटत आहे, कारण टार्गेट छोटं आणि मापक आहे. ओहो, पहिला चेंडू थोडासा आउटसाइड दी लेग स्टंप बघायला भेटला आणि पंचांचा इशारा आला. हा वाईट चेंडू आहे, अवंतर धाव खर्च केली जाते. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल गोलंदाज गणेशला. थोडंसं खराब सुरुवात या षटकामध्ये बघायला भेटली गोलंदाज गणेशची. 8 धावा. यावेळेस हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. पॅकेट पॉइंट रिझन मधनं चेंडू निघून जाईल. एकच धाव डिक्लेअर झोन दर्शवलं जात आहे. संयमानं थोडासा खेळ खेळला जातोय अरुण या फलंदाजाकडनं, कारण आक्रमक पवित्रेने इथे फलंदाजी करतायत प्रशांत. त्याला साहजिसी अशी फलंदाजी सहकार्य लाभला आहे अरुणचा. प्रत्येकी चेंडू कुठे सिंगल येईल याचाच काहीसा विचार इथे अरुणच्या माध्यमातून बघायला भेटतोय. 9 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. दरम्यान षटकातील दुसरा चेंडू यावेळेस शेवटच्या मोमेंटला बॅकफूट वरती गेले, ते रूम बनवला होता. शेवटच्या मोमेंटला इथे बॅट इथे हलवली गेली, छेडछाड करण्याचा प्रयत्न झाला. शेवटच्या मोमेंटला मात्र चेंडू बॅटवरती आला आणि शॉर्ट थर्डमॅन रिझन मधनं मात्र चेंडू ट्रॅव्हल झाला. 1 धाव मिळणार. पुढे एकदा डिक्लेअर झोन. प्रत्येकी चेंडूवरती डिक्लेअर झोन दर्शवलं जात आहे, ते कारण फाईन लेग रिझन, थर्डमॅन रिझन आणि बॅकवर्ड पॉईंट रिझन, बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन आपण डिक्लेअर झोन दर्शवलं जात आहे. लॉंग लेग हे जे रिझन आहेत त्यामध्ये डिक्लेअर झोन दर्शवले जात आहेत आणि तिकडेच भरपूर चेंडू इथे ट्रॅव्हल्स होत आहेत. त्या कारणास्तव मात्र प्रत्येकी चेंडूवरती डिक्लेअर धाव येत आहे. हो, यावेळेस वी शेप मध्ये फटका आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक हरीश आहे, थोडंसं इथे वेळ घेत आहेत. तत्पूर्वी मात्र 2 धावाचं कॉलिंग तर आलंय आणि त्या 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या. संध्याकाळचं सत्र इथे धावून पळून काढण्याचा प्रयत्न धावा इथे अरुण आणि प्रशांतच्या माध्यमातून बघायला भेटत आहेत. स्कोर कार्ड वरती धावा 12. अजूनही 3 चेंडू शिल्लक. हो, ऑन साइडला फटका सजवलाय. अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. भरपूर चित्तेच्या चपळाईने इथे चेंडूवरती फॉलो केलं, चेंडू कॅरी केला, फेक केला. तत्पूर्वी मात्र 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या आणि प्रत्येकी चेंडूवरती या षटकामध्ये मी म्हणेन प्रत्येकी चेंडूवरती सिंगल डबल इथे अंकित केली जात आहे आणि हे महत्त्वाचं असेल गोलबंद संघासाठी. जरी टार्गेट 27 धावांचं असलं तरी मात्र प्रत्येकी चेंडूवरती धावा येणं कुठेतरी गोलबंद संघाला महत्त्वाचं होतं आणि ह्या धावा कुठेतरी या षटकामध्ये आल्यात. यावेळेस चेंडूला सन्मान दिलाय, हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केलाय. एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये इनफिल्ड मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण झालं. तत्पूर्वी मात्र एकच धावा आली आणि ज्या तरी टार्गेट आहे त्या अर्थी मी म्हणेन फलंदाजी आतापर्यंत चालू आहे अरुण आणि प्रशांतची. शेवटचा चेंडू शिल्लक. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 15.
अजूनही 12 धाब्यांची गरज. 13 चेंडू 12 धाब्यांची गरज. हो यावेळेस फटका सजवलाय सुरेखरित्या, परंतु झेल होण्यास इथे मात्र चुकी केली जाते. झेल भूमीला प्रदान केला जातोय. अर्थातच झेल ड्रॉप. बाळासारख्या शतषकाने केलेली चुकी आणि जीवदान मिळते फलंदाज प्रशांतला. आणि षटक क्रमांक ते दुसरं संपुष्टात येत आहे. चेतन सरांच्या माध्यमातून आम्हाला दर्शवलं जात आहे. षटक क्रमांक दुसरं संपुष्टात आलंय. 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धाबा इथे पाहायला मिळतील आपल्याला. 17 एक संधी होती या षटकामध्ये आणि त्या संधीचं सोनं मात्र इथे ड्रीम 11 संघ करू शकले नाही. अर्थातच शतरक्षक होते बाळा. झेल मात्र भूमीला प्रदान केला आणि या क्षणाला मात्र समीकरण येऊन ठेपेल. येणारे 12 चेंडू त्यामध्ये धावा काढायचे आहेत 10. 12 चेंडू 10 धाब्यांची गरज. बारा चेंडू 10 धाब्यांची गरज. या संध्याकाळचं सत्र कोणाच्या नावावरती होत आहे हे पाहायचं आहे. येणारे 12 चेंडू त्यामध्ये 10 धाब्यांची गरज आहे गोलबंद संघाला. थोडंसं विजयाची स्वप्न तर नक्कीच दाखवलेत प्रशांत आणि अरुण, आणि हे विजयाचे स्वप्न पूर्ण करतील का हे दोन फलंदाज. थोडंसं स्पीडअप करा, पंचांना विनंती असेल. अजय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. डिफेन्स करायचे आहेत. 12 चेंडूवरती 10 धाबा ड्रीम 11 संघाला आणि त्यासाठी बोलावलं गेलंय गोलंदाज अजयला. बारा चेंडू 10 धाब्यांची गरज. ऑन स्ट्राईक फलंदाज प्रशांत. हो यावेळेस चेंडूला उडवलाय पॉइंट रिझन मध्ये, कव्हर पॉइंट रिझन मध्ये. झेल ते थोड्या क्षणासाठी चेंडू हवेत होता आणि इनफिल्ड मध्ये शतरक्षक सुद्धा होता त्या क्षेत्रामध्ये, परंतु झेल काय होऊ शकला नाही. पुन्हा एकदा जीवदान मिळालंय फलंदाज प्रशांतला आणि एक धाव मात्र तत्पूर्वी क्विकली कंप्लीट केली. स्कोर कार्ड वरती धावा 18. अजूनही 9 धाब्यांची गरज या पुढे सामना जिंकण्यासाठी गोलबंद संघाला. आणि साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु बाहेरची कडा घेऊन चेंडू निघून गेलाय. शॉर्ट फाईन लेग रिझन मध्ये डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. एक धाव मिळेल प्रत्येक चेंडूवरती. एक धाव येत आहे. 4 ते धावांची गरज आहे. त्याअर्थी मी म्हणेन कोणताही मोठा पटका येत नाहीत. सिंगल डबलने इथे काम चालवलं जातं गोलबंद संघाकडनं, फलंदाज अरुण आणि प्रशांत कडनं. 19 धावा. हो या वेळेस पहा अप्रतिम इथे झेल. थोडस लालच दिली गोलंदाज अजयनं फलंदाज प्रशांतला. बुलाती हे मग झाला आहे. नयन 19 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. अजूनही 8 धावेची गरज इथे सामना जिंकण्यासाठी गोलबंद संघाला. नक्कीच चेंडूवरती इथे प्रशांत बाद झाला. तो चेंडू कुठेतरी आउटसाइड दी ऑफ स्टंप होता, वेस्टच्या खूपच बाहेर होता. हो यावेळेस मिस्टामिक स्ट्रोक आहे, परंतु चेंडू मात्र नोमॅन्स लँड्स मध्ये बघायला भेटते. तो पूर्वी एक धाव कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु अरुण मात्र नयनला नाकारतायत, कारण गेल्या चेंडूवरती ते विकेट्स फेकली गेली प्रशांत या फलंदाजाची. त्यानंतर मात्र दुसऱ्या चेंडूवरती एक धाव तर कंप्लीट झाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघायला भेटला नाही आणि एक धाव आली. स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला भेटतील 20. अजूनही 7 धावेची गरज यापुढे असेल गोलबंद संघाला जिंकण्यासाठी. 8 चेंडू 7 धावा. हो यावेळेस ऑन साइडला फटका सुरेख सजवलाय. लॉंग लेग रिझन मधून चेंडू निघून जाईल. स्टँड ऑन डिस्पॅच होता, षटकार होता, परंतु तिथे डिक्लेअर झोन दर्शवलं जाणार. एकच धाव अर्जित केली जात आहे, कारण बांधिलकीने या मैदानावरती फलंदाजी करावी लागते. अजूनही 6 धावेची गरज. 7 चेंडू 6 धावेची गरज.
ऑन स्ट्राईक फलंदाज या वेळेस या क्षणाला आपल्याला बघायला मिळेल नयन. एक हार्ड हिटर आहे गुलबन संघाचा. ओहो जवळ जवळ हा विजयी षटकार नयनच्या बॅटमधला स्टँड ऑन डिलिव्हर षटकार आणि हा सामना जिंकलाय.